आज होती आपल्या किरणताईची एंगेजमेंट. तर तिची एंगेजमेंट शूट मारण्यासाठी आपण उबाळखेडा आलो होतो. आपण यायच्या आधी तर किरण दिदी 2-4 किलो मेकअप करून रेडी होती राव. मग आल्याबरोबर तर पहिले किरण दिदीनं आपल्याला चहा आणून दिला. मग चहा घेतला आणि मग चहा घेऊन झाल्यावर नवरीची कलवेरी तसेच आपली भाची हिंदूला व्हिडिओ मध्ये घेतलं आणि मग बॅगेतून आपला शस्त्र काढून मी डायरेक्ट आपल्या लोकेशनवर आलो. तर तिथे सगळी पाहुणे मंडळी बसली होती राव आणि त्याच्यातून हा मुलगा सारखा माझ्याकडेच बघत होता. दीपक दादाचा पण ठरलं बरं का, किरण दिदीचा आणि दादाचा एकच मंडप. मग तिथं दिदी आणि दाजीची एंट्री झाली. मित्रांनो, जर तुम्हाला पण सिनेमॅटिक रील्स काढायचे असतील, मग ते लग्न असो, वाढदिवस किंवा कार डिलिव्हरी, बाईक डिलिव्हरी, इलेक्शनच्या रील्स असतील तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. कार्यक्रम तुमचा, जबाबदारी आमची. आणि हा, या कार्यक्रमाची रील्स मी आपल्या दुसऱ्या आयडीवर पोस्ट केलेली आहे. रिझल्ट बघा आणि त्याच्यानंतरच आपल्याला कॉन्टॅक्ट करा. मग तिथलचं झाल्यावर सगळे लोक येऊन ओवाळून पैसे टाकत होते आणि माझी नजर त्या पैशावरच होती, कारण की किरण दिदीचं आणि माझं पहिलेच बोलणं झालं होतं की तुला जेवढे पैसे येतील त्याच्यातून आपले 2 हिस्से पडतील म्हणून. मग तिथून आम्ही आउटडोअर मध्ये फोटोशूट करण्यासाठी आलो. आपल्याला तिथं खूप जास्त टाइम झालं होतं म्हणून मी त्यांना बोलून तिथून रजा घेतली आणि तिथून डायरेक्ट येऊन पंगत मध्ये बसलो, कारण की आपल्याला खूप जोरात भूक लागली होती राव, कारण की आज आपण सकाळपासून जेवलो नव्हतो. मग तिथं मस्तपैकी जेवण केलं आणि मग जेवण करून झाल्यावर काढली आपली स्प्लेंडर. आणि चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच. आतापर्यंत फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून घ्या. तर भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये.